चांदीपासून बांधकामाच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांदीपासून बांधकामाच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपण सर्वांनी ओझरती थंबनेलमध्ये पाहिली आणि टायटलमध्ये वाचली। ज्या माहितीच्या अनुसार आता 15 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहे सोयाबीनचे भाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ही 15 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत सोयाबीनचे दर। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारता झालाय की अखेर 15 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की अखेर इथून 15 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। तर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। आता सबस्क्राईब करायचं राहील तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे वेळेला प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती घेऊन आलाय। ज्या माहितीच्या अनुसार आता 15 एप्रिलपर्यंत असे राहणार आहेत सोयाबीनचे भाव। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागलाय ना की अखेर 15 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की अखेर 15 एप्रिलपर्यंत आता कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। तर मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सोयाबीनची दर पातळी मागच्या 2 दिवसात 50 ते 100 रुपयानं वाढली आणि सोयाबीनची दर पातळी ही सध्या आपल्याला 5100 ते 5400च्या दरम्यान दिसत आहे। आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा जो दर आहे तो फक्त अमेरिका, इराण, इस्रायल संघर्षावरती अवलंबून आहे। 2 दिवसात संघर्ष चिघळला म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले याच्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले, पर्यायाने सोयाबीनचे भाव वाढले आणि याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव मागच्या 2 दिवसात 50 ते 100 रुपयानं वाढले। आता इथून 15 एप्रिलपर्यंत सोयाबीनचे दर कसे राहतील हे सर्वस्वी अवलंबून आहे की या संघर्षाचं पुढे काय होते। जर संघर्ष 15 एप्रिलपर्यंत आटोक्यात आला नाही तर याचा अर्थ संघर्ष वाढला, मग अशा परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाचे भाव हे भडकणार, ज्यामुळं 15 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दर पातळीत इथून पुन्हा 200 ते 300ची सुधारणा होऊन सोयाबीनची दर पातळी आपल्याला 5300 ते 5600 अथवा 700च्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। राहिला प्रश्न आता सोयाबीन विक्रीचा, तर तुम्हाला या ठिकाणी समर्पक सल्ला मी देऊ इच्छितो की सोयाबीनचा दर 5500च्या वर गेला तिथं थांबूच नका, 50% सोयाबीन विक्री करून टाका, 50% सोयाबीन तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे आपला दुहेरी फायदा या ठिकाणी होऊन जाईल। आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे वेळेला प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांना सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।